येवला तालुक्यातील अंगणगाव येथील मागासवर्गीय घरकुल लाभार्थ्यांना नियोजित जागेत घरकुल बांधण्यासाठी ग्रामपंचायतकडून जागा मिळत नसल्यामुळे येवला पंचायत समितीसमोर सामाजिक कार्यकर्ते विनोद त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनानुसार शेकडो महिला व पुरुष यांच्या उपस्थितीत आमरण उपोषण घरकुल लाभार्थ्यांना मंजूर झालेलं घरकुल दलित वस्तीतील नियोजित जागेतच मिळावं यासाठी 11/3/2025 रोजी लेखी निवेदन दिलं होतं, परंतु कुठलीच कारवाई झाली नसल्यानं अंगणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते विनोद त्रिभुवन यांच्यासह घरकुल लाभार्थ्यांना अंगणगाव ग्रामपंचायत विरोधात पंचायत समितीसमोर उपोषण करण्यास भाग पाडण्यात आलं। सविस्तर असं की अंगणगाव येथील घरकुल लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाल्यानंतर इथल्या ग्रामपंचायतीनं विशेष ग्रामसभा घेऊन दलित मागासवर्गीय समाजातील घरकुलांच्या जागेसंदर्भात चर्चा करण्यात आली। दलित वस्तीमधील घरकुलांसाठी जागाही उपलब्ध असताना घरकुल बांधकाम सुरू करण्यासाठी परवानगी न देता ग्रामपंचायतीनं टाळाटाळ केली। गावठाण हद्दीत दलित वस्तीतील घरकुलासाठी राखीव जागेचा ठराव देखील यापूर्वी केलेला होता। शासनाकडून घरकुलासाठी 3 महिन्यापूर्वी पहिला हप्ताही घरकुल लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा केला असताना ग्रामपंचायत घरकुल बांधण्यास परवानगी देत नाही। तसेच घरकुलसाठी सदरच्या जागेवर घरे न बांधता यांना स्मशानभूमी शेजारी जागा देण्यात यावी अशी भूमिका काही निवडक लोकांनी अर्धांड जातीयवादी मानसिकतेतून हा विषय ग्रामसभेत मांडला। त्या सर्वांनीच विरोध केला, परंतु जागा देण्यासंदर्भात सरपंच, ग्रामसेवक व सदस्य यांनी बघ्याचीच भूमिका घेतली। ग्रामपंचायतमधील सदस्य, सरपंच तसेच गावातील ठराविक लोकांनी दलित मागासवर्गीय समाजातील घरकुलाला विरोध केला, कारण विरोध करणारे लोक व त्यांचे नातेवाईक यांची दलित वस्ती शेजारी खळ्यांची अर्थात उकरण्याची जागा अडवून ठरलेली आहे। तीही अतिक्रमण केलेली जागा आहे। ते तिथे घरकुल बांधण्यासाठी जागा देत नाहीत, ती जागा गावठाणाची असल्याचं बोललं जात आहे। एकीकडे गावात खळ्याला अर्थात उखरंड्याला जागा आहे, परंतु मागासवर्गीय घरकुल लाभार्थ्यांना राहण्यासाठी व घरकुल बांधण्यासाठी जागा भेटत नाही। ही पुरोगामी महाराष्ट्राला न शोभणारी बाब असून भेटते तर ती स्मशानभूमी शेजारी, म्हणजे किती जातीय द्वेष असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं होतं। त्यामुळे अंगणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते विनोद त्रिभुवन व घरकुल लाभार्थी यांनी येवला पंचायत समितीसमोर उपोषण सुरू केलं। असं असताना गटविकास अधिकारी यांनी या घटनेची गंभीरपूर्वक दखल घेऊन तातडीनं ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी यांची बैठक बोलावत गटविकास अधिकारी संदीप वायाळ तसेच विस्तार अधिकारी मोहितेभाऊ मुंडे, ग्रामसेवक बाळासाहेब बोराडे यांनी अंगणगाव येथे प्रत्यक्ष जागेवर पाहणी करून 10 पैकी 8 घरकुल जागेचा प्रश्न मार्गी लावला। 2 जागेसाठी मंगळवारी 1 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता विशेष ग्रामसभा घेऊन 2 घरकुल जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। असं ठरल्यामुळे लेखी आश्वासन व जागेचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन उपोषण सोडण्यात आलं। यावेळेस महेंद्र पगारे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक महेश काळे, सरपंच सौ भारती प्रकाश गाडे, उपसरपंच नितीन भाऊ बनकर, माजी उपसरपंच भानुदास गायकवाड, नितीन गायकवाड ग्रामस्थ उपस्थित होते। या उपोषणास विनोद त्रिभुवन, अमोल गुंजाळ, विशाल माळी, आकाश मोरे, ऋषिकेश खुडे, विजय गुंजाळ, राजेंद्र माळी, संजय त्रिभुवन, नितीन त्रिभुवन, सौरभ कांबळे, नितीन जाधव, राजू त्रिभुवन, प्रशांत वाघ, राजू गुंजाळ, सचिन माळी, मयूर गायकवाड, उमेश माळी, सचिन खैरनार, किरण मोरे, सुखदेव त्रिभुवन, सौ लक्ष्मी त्रिभुवन, अश्विनी त्रिभुवन, रमाबाई सावंत, रेखा पाल, लताबाई खैरनार, शशिकला त्रिभुवन, पूनम निकम, शिवानी त्रिभुवन, निशा त्रिभुवन, अंजली त्रिभुवन, लीलाबाई माळी, मंगलाबाई गुंजाळ, मीराबाई पिंपळे यांच्यासह अनेक महिला व पुरुष सहभागी झाले होते। आज दिनांक 26 मार्च रोजी सकाळी आम्ही ठीक 10 वाजता पंचायत समिती कार्यालय येथे उपोषणासाठी बहुसंख्येने महिला तसेच पुरुष पंचायत समितीला उपोषणासाठी बसलेलो होतो। त्या दरम्यानमध्ये दिवसभरामध्ये स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे महेंद्र भाऊ पगारे यांनी आम्हाला जाहीर पाठिंबा दर्शवला। त्यानंतरून दीपक भाई केदारे यांचा देखील पक्षाच्या वतीने आम्हाला जाहीर पाठिंबा दर्शवण्यात आला, परंतु त्यानंतरून दिवसभरामध्ये शासकीय कर्मचारी तसेच पंचायत समितीमधील कोणी अधिकारी आमच्याकडे कोणीही लक्ष दिले नाही। परंतु 4च्या दरम्यानमध्ये बीडीओ साहेबांनी विस्तार अधिकारी यांना बोलवून तातडीची मीटिंग बोलवण्यात आली। त्यामध्ये अंगणगावचे सरपंच तसेच ग्रामसेवक, इतर सदस्य यांना चर्चेसाठी आमंत्रित करण्यात आलं। आमंत्रित करण्यामध्ये आम्ही जी चर्चा सुरू केली त्यामध्ये कोणत्या प्रकारचा भेदभाव आहे ही गोष्ट कोणाच्या लक्षात येईना। त्यामुळे विस्तार अधिकाऱ्यांना आमच्याबरोबर अंगणगावला पाठवण्यात आले। विस्तार अधिकाऱ्यांनी जागेचे स्पॉट बघितल्यानंतर त्यांच्या लक्षामध्ये आले की काय भानगड आहे। त्यामध्ये चर्चा करून आम्ही सर्वजण परत पंचायत समितीचे बीडीओ साहेबांच्या ऑफिसमध्ये गेलो। तिथे परत चर्चा झाली। आमच्या 10 खोल्यांपैकी 8 खोल्यांच्या जागा पंचायत समितीमध्ये बसलेल्या असलेल्या सर्व कर्मचारी तसेच विविध पक्षाचे पदाधिकारी यांच्या समोर
करण्यात आल्या। त्यामध्ये एक मार्ग असा निघाला का 8 खोल्यांच्या जागा फायनल झाल्या आणि राहिलेल्या 2 खोल्यांचा मार्ग तो काही सुटेना। त्यासाठी आम्ही 1 मार्च रोजी मंगळवारी अंगणगाव येथे परत ग्रामसभा बीडो साहेबांच्या मान्यानुसार घेण्यात येणार आहे। त्यामध्ये त्या 2 खोल्यांचा विषय मार्गी लागणार आहे। उर्वरित आमच्या ज्या मागण्या होत्या त्यापैकी फक्त एकच मागणी पूर्ण झाली की ज्या 10 खोल्यांपैकी 8 खोल्यावाल्यांना जागा मिळालेली आहे, परंतु राहिलेल्या 2 खोल्यांचा विषय अजूनही प्रलंबित आहे आणि ह्या जागेचा मार्ग ग्रामसभेमध्ये निघेल अशी आम्हाला अपेक्षा आहे। त्यामुळे आज आम्ही उपोषण मागे घेत आहे आणि जेवढ्या संघटनेने आणि पदाधिकाऱ्यांनी आमच्यासाठी वेळ दिला एवढ्यांचे मी धन्यवाद करत आहे।